आपण सामान्य विज्ञानमधील प्रकरण क्रमांक 2 सजीव सृष्टी हा धडा अभ्यासणार आहोत। या धड्याचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक चित्र दाखवते। तुम्ही देखील माझ्याबरोबर हे चित्र तुमच्या पुस्तकातून पहा। या चित्रामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत हे आता आपण प्रथमतः पाहून घेऊयात। या चित्रामध्ये मुलांनो आपल्याला एक घर दिसत आहे। त्या घराच्या समोर पायरीवरती एक मुलगी दिसत आहे। एक मुलगा पतंग उडवताना दिसत आहे। त्याबरोबरच कुत्र्याचे एक पिल्लू देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसते। घरामध्ये फॅन, टेबल, खुर्ची इत्यादी वस्तू आपल्याला दिसतात। घराच्या अंगणामध्ये फुटबॉल व एक बादली ठेवलेली दिसते। त्याबरोबरच खेळाचे काही साहित्य देखील त्या ठिकाणी आहे। अंगणामध्ये एक छान आणि सुंदर असं हिरवगार झाड आहे। त्या झाडाच्या खाली कोंबडी व तिची पिल्लं फिरताना दिसत आहेत। या सर्व चित्रावरून मुलांनो तुमच्या लक्षात एक गोष्ट नक्कीच आली असेल की या चित्रातील काही घटक हे निर्जीव आहेत तर काही घटक हे सजीव आहेत। आता सजीव आणि निर्जीव म्हणजे काय हे आता आपण प्रथम जाणून घेऊयात। प्रथमतः सजीव कोणास म्हणायचे तर ज्याच्यामध्ये जीव आहे अशा घटकास आपण सजीव असे म्हणतो व ज्या घटकामध्ये जीव नाही अशा घटकास आपण निर्जीव असे म्हणतो। आता या चित्रामध्ये मुलगी, कोंबडा, कोंबडीची पिल्ले, कुत्रा, झाड या गोष्टी सर्व दिसत आहेत। या सर्व सजीव आहेत। तर फुटबॉल, पतंग, पुस्तक, बादली, घर, पेन, टेबल या गोष्टी निर्जीव आहेत। आता मुलांनो का बरं आपण या सर्व घटकांचे निर्जीव आणि सजीव अशा दोन गटात वर्गीकरण केलंय? तर केलं तर केलंय, पण नेमकं ते करण्याचं कारण काय किंवा कशाच्या आधारे ते आपण केलंय, कोणत्या लक्षणांच्या आधारे ते आपण केलंय ते आता आपण प्रथम जाणून घेऊया। या चित्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मुलगी, मुलगा, कुत्र्याचे पिल्लू, कोंबडी हे सर्व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात म्हणजे हालचाल करू शकतात। त्याचबरोबर दररोज त्यांना अन्नाची व पाण्याची आवश्यकता जिवंत राहण्यासाठी असते किंवा ऊर्जा मिळवण्यासाठी असते। त्याबरोबरच झाड, मुलगी, मुलगा, कुत्रा, कोंबडी व तिची पिल्लं यांच्या शरीराची वाढ देखील होत असते। तसेच हे सर्व जीव श्वसन केल्याशिवाय या पृथ्वीवरती जिवंत राहू शकत नाही। या सर्वांना म्हणूनच आपण सजीव असे म्हणतो। तर घर, फॅन, टेबल, बादली या गोष्टी मात्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलताना दिसत नाहीत। त्यांची वाढ होत नाही। त्यांना जिवंत राहण्यासाठी अन्नाची व पाण्याची आवश्यकता नसते। म्हणूनच या सर्व गोष्टींना आपण निर्जीव असे म्हणतो। म्हणजेच या सर्व चित्राचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे किंवा लक्षणांच्या आधारे आपण विविध घटकांची सजीव व निर्जीव अशी वर्गवारी किंवा वर्गीकरण करतो। मग आता आपण सजीव कोणास म्हणायचे हे प्रथम जाणून घेऊया। वाढ, हालचाल, श्वसन, उत्सर्जन, चेतना, क्षमता, प्रजनन ही लक्षणे ज्या घटकांमध्ये आढळतात त्या घटकांना सजीव असे म्हणतात। उदाहरणार्थ माणूस असेल, पक्षी असेल, पशु असतील, वनस्पती असेल, प्राणी असेल। आता आपण निर्जीव म्हणजे काय हे जाणून घेऊयात। वाढ, हालचाल, उत्सर्जन, प्रजनन, श्वसन यांसारखी लक्षणे किंवा वैशिष्ट्ये ज्या घटकांमध्ये आढळून येत नाहीत त्या घटकांना आपण निर्जीव असे म्हणतो। उदाहरणार्थ टेबल, खुर्ची, घर, पेन, कपाट, बॅट अशी कितीतरी उदाहरणं असतील। आता सजीव व निर्जीव म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आपण सजीवांच्या काही वैशिष्ट्यांचा किंवा लक्षणांचा अभ्यास करूयात। या ठिकाणी परत तुम्हाला एक आकृती दिसत आहे। त्या आकृतीचे नाव आहे सजीवातील वाढ। या आकृतीचे निरीक्षण केले असता आपणास असे दिसून येईल की या आकृतीमध्ये एक लहान मुलगा व मुलगी असून त्याच्या शेजारी छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे व सर्वांच्या पाठीमागे एक छोटंसं जमिनीतून वरती आलेलं झाड दिसत आहे। यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये
त्या मुलीची व मुलाची उंची थोडी वाढलेली दिसत आहे व कुत्र्याच्या पिल्लांची देखील उंची वाढलेली दिसत आहे. तसेच पाठीमागे असलेल्या रोपाचे देखील जर निरीक्षण केले तर ते त्याची व्यवस्थित वाढून उंची वाढलेली आहे. ह्या आकृतीवरून तिसऱ्या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्या मुलाचे व मुलीचे रूपांतर एका तरुण व तरुणीमध्ये झालेले आहे व त्यांच्याबरोबर असलेल्या कुत्र्याची व झाडाची देखील उंची भरपूर वाढलेली दिसत आहे. ते मोठे झालेले दिसत आहेत. यानंतर चौथ्या चित्रामध्ये आपल्याला त्यात तरुण व तरुणीच्या जागी एक वयोवृद्ध स्त्री व वयोवृद्ध पुरुष दिसत आहे व पाठीमागे झाडाचे देखील मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मुलांनो, या सर्व आकृतीचे किंवा चित्राचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे सर्व सजीव प्राणी आहेत, कारण त्यांच्या शरीराची ठराविक कालावधीनंतर सतत वाढ होते आहे. म्हणजेच सुरुवातीस दाखवलेल्या लहान मुलाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसत आहे. वाढीच्या या काळात सजीवांची उंची, वजन, ताकद यांसारख्या गोष्टींमध्ये तर वाढ होताना दिसतेच. मुलांनो, सर्व प्राण्यांची वाढ होऊन ते प्रौढ होण्यासाठी प्रत्येक प्रजातीमध्ये एका ठराविक कालावधीचा लागतो. मानवाच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर मानवातील पुरुषांची पूर्ण वाढ होण्यासाठी 21 वर्षे आवश्यक असतात, तर स्त्रियांची पूर्ण वाढ होण्यासाठी वयाची 18 वर्षे आवश्यक असतात. यानुसार कोंबडी, गायी किंवा अन्य प्राणी, पशु किंवा वनस्पती यांची वाढ होण्यासाठी हा वेगवेगळा कालावधी लागत असतो. यावरून वाढ हे सजीवांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही तुमच्या घरातच जर निरीक्षण केले तर तुमच्या सहज लक्षात येईल की तुमच्या घरात सुद्धा वेगवेगळ्या उंचीचे, वयाचे, ताकदीचे, वजनाचे लोक राहतात. यानंतर वनस्पतींमध्ये देखील वाढ कशी होते हे आपण आता पुढील आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया. या आकृतीमध्ये एक कुंडी ठेवलेली दिसत आहे व या कुंडीमध्ये एक छोटंसं रोप लावलेलं आहे. कुंडीत लावलेल्या रोपट्याच्या टोकाशी एक दोरा बांधलेला आहे व तो दोरा सरळ धरून ताणून खुंटीला बांधलेला दिसत आहे. जर मुलांनो 15 दिवसानंतर आपण परत या कुंडीचे निरीक्षण केले तर आपल्या असे लक्षात येईल की खोडाची जाडी आणि उंची दोन्हीही वाढलेल्या दिसत आहे व 15 दिवसापूर्वी रोपाला बांधलेला जो दोरा आपल्याला ताणलेला दिसत होता तो आता 15 दिवसानंतर सैल पडलेला दिसत आहे. कारण की 15 दिवसांनी कुंडीतील रोपांची उंची ही नैसर्गिकरित्या वाढलेली आहे. यावरून आपणास असे लक्षात येईल की प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींची देखील वाढ होत असते. परंतु प्राणी व वनस्पती यांच्या वाढीत एक महत्त्वाचा फरक मात्र स्पष्टपणे जाणवतो. तो असा की वनस्पतीची वाढ या त्या जिवंत असेपर्यंत सतत होत राहते, तर प्राण्यांची वाढ ही त्यांच्या वयाच्या ठराविक कालावधीपर्यंतच होत राहते. मैत्रिणींनो, पुस्तकातील आकृती 2.4 वरून आंबा, वड, पिंपळ आणि बांबू या झाडांच्या वाढीमध्ये तुम्हास कोणता फरक दिसून येतो याचा अभ्यास करा. मुलांनो, या अभ्यासानंतर तुमच्या असे लक्षात येईल की वाढीसाठी प्रत्येक सजीवाला अन्नाची आवश्यकता असते. मुलांनो, आपण जर आजारी पडलो तर त्या आजारपणामध्ये आपल्याला जेवण जास्त जात नाही, म्हणजेच आपल्या पोटात कमी प्रमाणात अन्न जाते. यामुळे या काळामध्ये आपल्याला खूप सारा थकवा जाणवतो. यावरून तुमच्या सर्वांच्या असं लक्षात येईल की सजीवांना दररोजचे कार्य करण्यासाठी व त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी अन्नाची नितांत आवश्यकता असते. आता हे सजीव हे अन्न कसे निर्माण करतात ते आपण समजून घेऊया. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत हे तर तुम्ही जाणताच, कारण त्यांच्या शरीरात हरितद्रव्य नावाचा घटक अस्तित्वात नसतो. त्यामुळे सर्व प्राणी हे अन्नासाठी वनस्पतींवर किंवा इतर लहान प्राण्यांवर अवलंबून असतात.
शेळी, मेंढी, घोडा यांसारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून स्वतःच्या शरीराची अन्नाची गरज भागवतात. माणसाच्या बाबतीत विचार केला तर माणूस शेती करून त्या शेतीतून तयार झालेल्या अन्नधान्यातून आपल्या अन्नाची गरज पूर्ण करतो, हे तुम्ही जाणताच. वनस्पती मात्र सूर्यप्रकाश व त्या शरीरातील हरितद्रव्य नावाच्या घटकापासून अन्न निर्मिती करतात. पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात अन्न निर्मिती करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. वनस्पतीत असलेल्या या हरितद्रव्यामुळेच त्यांचा रंग हा आपल्याला प्रामुख्याने हिरवा दिसतो. मुलांनो, यानंतर आता आपण सजीवांचे दुसरे वैशिष्ट्य किंवा लक्षण अभ्यासण्यासाठी पुढे जाऊया. हे लक्षण अभ्यासण्यासाठी मुलांनो, तुम्ही एक प्रयोग करून पहा. स्वतःच्या नाकासमोर काहीच सेकंद हात धरा किंवा छातीवर हात ठेवा. तुम्हास काय जाणवते ते पहा. नाकावर हात ठेवल्यानंतर काही सेकंदातच तुम्हाला गुदमरल्यासारखे होईल किंवा हाताला हवा गरम लागेल. तुम्ही एखाद्या झोपलेल्या प्राण्याच्या पोटाची हालचाल अभ्यासा, त्याचे निरीक्षण करा. तेव्हा तुमच्या अशा लक्षात येईल की त्या प्राण्याचे पोट हे सतत खालीवर होते आहे. असे का होते हे आता आपण समजून घेऊया. कारण सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. शरीरात ऑक्सिजन घेणे व शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे या प्रक्रियेलाच श्वसन असे म्हणतात. आपण नाकावर हात ठेवल्यामुळे हवेतील ऑक्सिजन आपल्या शरीरात प्रवेश करू शकला नाही. शरीरातील कार्बन डायऑक्साईड हा दूषित वायू शरीराच्या बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे आपणास गुदमरल्यासारखे जाणवले. प्राण्याचे व मानवाचे पोट देखील खालीवर होताना आपल्याला दिसले. त्याचं कारण सुद्धा श्वसनाची ही प्रक्रियाच आहे. मुलांनो, श्वसनाची ही प्रक्रिया जाणल्यानंतर प्रत्येक सजीव श्वसनासाठी कोणती इंद्रिय पाहतो? त्या सर्वांची एकच इंद्रिय असतात का? ते आता आपण जाणून घेऊया. सजीवात श्वसनासाठी वेगवेगळी इंद्रिय असतात. जसे मासा कल्ल्याद्वारे श्वसन करतो, माणूस नाकावाटे श्वसनाची क्रिया करतो, तर साप त्वचेवाटे श्वसन करतो. वनस्पती त्यांच्या खोड व पानातील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात. श्वसनाचं हे वैशिष्ट्य जाणल्यानंतर मुलांनो, आता आपण सजीवांचे तिसरे वैशिष्ट्य उत्सर्जन म्हणजे काय हे जाणून घेऊया. यानंतर आपण सजीवांचे तिसरे वैशिष्ट्य उत्सर्जन म्हणजे काय हे जाणून घेऊया. मुलांनो, तुम्ही दररोज कोणकोणते अन्न ग्रहण करता याचे निरीक्षण करा. सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा नाश्ता करतो त्यानंतर दुपारी आपण जेवण करतो. जेवणानंतर परत संध्याकाळच्या वेळेस खेळून दमून आल्यानंतर आपल्याला भूक लागते व परत आपण थोडेसे काहीतरी खातो आणि रात्री जेवण करतो. या सर्व क्रियांमध्ये तुमच्या पोटात सतत काही ना काही अन्न जात असते. मग हे सर्वच अन्न तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे का? तर नाही. आपण खाल्लेल्या अन्नपदार्थापैकी काही अन्न घटकच आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मग उरलेल्या निरुपयोगी अन्न घटकांचं शरीर काय करते याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? नसेल केला तर आता जाणून आपण घेऊयात. आपण जे हे खाल्लेलं अन्न आहे, या अन्नाचे शरीरातील वेगवेगळे इंद्रिय किंवा अवयव पचन करण्याचं काम करतात व या पचनानंतर नको असलेल्या म्हणजेच निरुपयोगी व टाकाऊ असलेले अन्नपदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याचे काम शरीर करते. असे जे निरुपयोगी व टाकाऊ अन्नपदार्थ आहेत त्यांनाच आपण उत्सर्ग असे म्हणतो. हे उत्सर्ग प्रत्येक सजीवाचे शरीर दररोज शरीराबाहेर टाकते व या संपूर्ण क्रियेलाच उत्सर्जन असे म्हटले जाते.
ही उत्सर्जनाची क्रिया म्हणजेच दररोज आपण शौचाला जाणे होय. निरनिराळ्या प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे अवयव हे निरनिराळे असतात. ज्याप्रमाणे प्राणी उत्सर्जनाची क्रिया दररोज करतो, त्याचप्रमाणे मुलांनो वनस्पती देखील उत्सर्जन करीत असतात. हे ऐकून थोडं नवलच वाटेल. तर मग आता वनस्पतीत उत्सर्जन कसं घडून येतं, नेमकं काय प्रक्रिया होते हे आपण जाणून घेऊया. मुलांनो, काही विशिष्ट ऋतूंमध्येच वनस्पतीची पानं खूप मोठ्या प्रमाणात गळताना आपल्याला दिसतात व त्यालाच आपण पानगळ असे म्हणतो. ही पाने म्हणजेच वनस्पतीतील नको असलेले टाकाऊ पदार्थ किंवा उत्सर्ग असतात. ही पाने गळत असताना तुम्ही जर बारीक निरीक्षण केले तर तुमच्या असे लक्षात येईल की जी पाने पिवळी झालेली असतात किंवा पिकलेली असतात, तीच पाने वनस्पतीवरून जमिनीवर जास्त प्रमाणात गळून पडतात. या पानांनाच आपण वनस्पतीचे उत्सर्ग असे म्हणतो. त्याचप्रमाणे काही वनस्पतींमध्ये आपल्याला चीक दिसून येतो, डिंक दिसून येतो. हे सुद्धा मुलांनो वनस्पतीतील एक प्रकारचे टाकाऊ पदार्थच आहेत. वनस्पती या त्यांच्या पानावाटे त्यांना नको असलेलं पाणी वातावरणात सोडतात. म्हणजेच वातावरणात बाष्परूपानं बाहेर पडलेलं हे पाणी सुद्धा वनस्पतीतील एक प्रकारचा उत्सर्ग होय. मुलांनो, या ठिकाणी उत्सर्जन म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. आता आज मी तुम्हास उत्सर्जनाची ही क्रिया पाहिल्यानंतर एक उपक्रम किंवा प्रयोग तुमच्या घरच्या घरी करून पाहण्यास सांगणार आहे. या प्रयोगासाठी आवश्यक असलेल्या वस्तू या तुमच्या घरातच तुम्हाला मिळतील, त्यामुळे बाहेर तुम्ही जाण्याचे कारण नाही. मुलांनो, तुमच्या घरात अनेक झाडे लावलेली असतील किंवा छोट्या छोट्या रोपांच्या कुंड्या तर निश्चितच असतील. आता तुम्ही काय करायचे आहे की या कुंड्यातील रोपांच्या एका पानाला नाजूकशी प्लॅस्टिकची पिशवी बांधायची. म्हणजेच ते पान प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बंद होईल. 6 ते 7 तास ती प्लॅस्टिकची पिशवी त्या पानाला तशीच बांधलेली ठेवायची व 7 तासानंतर ती पिशवी तुम्ही जेव्हा उघडाल तेव्हा तुम्हाला त्या पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे काही थेंब जमा झालेले दिसतील. यावरून तुमच्या काय बरे लक्षात येते हे निरीक्षण तुमच्या वहीमध्ये निश्चित नोंदवा. मुलांनो, ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला विज्ञानाचे काही प्रश्न विचारते, काही प्रयोग करायला सांगेल, त्या त्या वेळेस ते सर्व तुम्ही आवर्जून करा व तुमच्या वहीत लिहून ठेवा व जेव्हा केव्हा आपली शाळा चालू होईल तेव्हा तुमच्या विज्ञान शिक्षकांना हा तुम्ही केलेला अभ्यास निश्चितच दाखवा. मुलांनो, आज आपण सजीवातील वाढ, श्वसन व उत्सर्जन ही 3 लक्षणे अभ्यासली. याच्याही पेक्षा अजून काही सजीवांची लक्षणे अस्तित्वात आहेत. ती लक्षणे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.